नमस्कार, माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात निघत असलेल्या प्रायव्हेट, सरकारी तसेच विविध प्रकारच्या नोकरीच्या अपडेट संबंधित माहिती दररोज बघण्याचा प्रयत्न करत असतो व संपूर्ण भारतभर आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 4500 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या संबंधित जाहिरात, अटी, शर्ती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच निवड प्रक्रिया या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बँक ऑफ इंडिया 4500 जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध, आवश्यक कागदपत्रे, जाहिरात तसेच संपूर्ण माहिती. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 4500 जागांची भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या संबंधित भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण भरती संबंधित संपूर्ण माहिती जाहिरातीहून तसेच लेखी स्वरूपाच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करूयात. भरतीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थी असाल व महाराष्ट्रातून अप्लाय करू इच्छित असाल तर तुम्हाला भरतीचे ठिकाण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजेच ही भरती प्रक्रिया जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण शहरामध्ये होणार आहे व भरल्या जाणाऱ्या एकूण जागा आपण बघू शकता. 4500 जागांची ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये वयोमर्यादेची अट देण्यात आलेली आहे. 20 ते 28 वर्षे अशा प्रकारची वयोमर्यादा उमेदवाराची पूर्ण असायला हवी. 20 ते 28 वर्षादरम्यानचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. भरती संबंधित काही आवश्यक बाबी, त्यामध्ये अर्ज प्रक्रिया करत असताना आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाहिरातीची लिंक दिलेली आहे. ती जाहिरात तुम्हाला बघायची असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन ती जाहिरात बघू शकता. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज प्रक्रियेची सुद्धा संपूर्ण माहिती देण्यात आलेली असून लेखी स्वरूपामध्ये हा सर्व फॉर्मॅट हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध होईल. शैक्षणिक पात्रता. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता साधारणतः कोणत्याही एका शाखेतून पदवीधर असणारे विद्यार्थी या भरतीसाठी पात्र ठरणार आहे. निवड प्रक्रिया परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल व भरतीचा प्रकार हा अप्रेंटिस आहे. या पदासाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे व अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख 25 जून आहे. 25 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यामुळे अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तर आपण जाहिरात सुद्धा बघून घेऊया. आपण अशा प्रकारे बघू शकता. जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे 4500 जागांची भरती प्रक्रिया. त्याच पद्धतीने फॉर्म ओपन होण्याची तारीख ही 7/6/2025 7 तारखेपासून अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. अर्ज प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन 23/6/2025 पर्यंत करता येईल व ॲप्लिकेशन फी ही जवळपास 25/6/2025 पर्यंत जमा करता येणार आहे. त्याच पद्धतीने आपण बघू शकता NATS या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करता येणार आहे व वयोमर्यादेच्या अटीमध्ये उमेदवाराला काही कॅटेगरीसाठी वयाची सूटसुद्धा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे भरती संबंधित संपूर्ण माहिती या जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याच पद्धतीने भरतीची निवड प्रक्रिया ही परीक्षेच्या माध्यमातून होणार असल्याने परीक्षा ही एकूण 100 प्रश्नांची 100 मार्कांसाठी होणार आहे. यामध्ये माध्यम मराठी नसणार आहे. त्यात हिंदी किंवा इंग्लिश हे दोनच माध्यम उपलब्ध आहे. त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठीचे 15 प्रश्न 15 मार्क्ससाठी, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, बेसिक रिटेल प्रोडक्ट्स, बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट, बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट अशा प्रकारे विविध विषयासाठी विविध प्रकारचे मार्क्स या परीक्षेदरम्यान घेतले जाईल व अशा प्रकारे आपण बघू शकता. परीक्षा फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. PWBD कॅन्डिडेटसाठी 400 रुपये एवढी परीक्षा फी म्हणजेच ॲप्लिकेशन फी असणार आहे.
त्याच पद्धतीने वुमेन किंवा EWS कॅन्डिडेटसाठी 600 रुपये व ऑल अदर कॅन्डिडेट्ससाठी 800 रुपये एवढी परीक्षा फी भरावी लागणार आहे. अशा प्रकारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यात रजिस्ट्रेशन चालू झालेले असून तुम्ही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने ही भरतीची जाहिरात बघून संपूर्ण माहिती बघितल्यानंतर अर्ज करता येणार आहे. चला तर मग मिळूयात नवीन माहितीसह पुन्हा एकदा माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.